बंद करा आणि मग रेक्टमच्या जागेवर इनिमा टाका. त्याला व्हॅसलीन लावा. जेली कोणती कॉफी तुम्ही गुगल करा, मी नाव नाही सांगणार, तुम्ही गुगल करा. चला यार, लवकर उशीर झालाय आज. लवकर फक्त माझ्याकडे जाऊ नका, मी पॅन्ट काढते. अभ्यास करा. हो ना यार, माझा युनिफॉर्म कुठे आहे? युनिफॉर्म, माझा ऍप्रॉन. खरंच सापडत नाही. सापडलं. ए, तू कुठे ठेवलं होतं? हे सापडलं. अजून काय? समजण्यात ही अशी स्थिती आहे उदाहरणार्थ संचार सामाजिक कौशल्य आणि स्वतःची देखभाल ए, तुला नाही का ग अभ्यास? अपेक्षा ही कमी डायग्राम यायला ही अवस्था जीवनापासून केवळ जीवनाची तुला आज तक कसं होते? अच्छा, काल का? माझं झालं का पण? संध्या अभ्यास नाही करायचा का तुला? करायचं नाही यावं. असं तयार आहे. आम्ही आता पेपर देऊन आलोय. मला तर खूप छान गेला पेपर. श्वेता ताई, तुम्हाला कसा गेला? हॅलो, तुला संध्या? फोन करा आता. मला एकदम भारी गेलाय पेपर मध्ये. वैशाली ताई, मला पण कमी कर नाही का रे? छान गेलाय सगळ्यांना पेपर. आम्ही जेवण केलं मस्त, पण आता झोप येते. थकलोय आम्ही आता. संध्याकाळचे 7 वाजलेले आहे आणि आता आहे स्टडी टाइम. आम्ही अभ्यास करतोय. तुम्ही विश्रांती घ्या. ह्या पोरी पण अभ्यास पण करताय. ही बाई तर सतत अभ्यास करत असते, दिसते. त्या बाईला फक्त आपल्यापेक्षा कमी मार्क पडावं. हा, बस बस मला ना असं वाटतंय, बस. कधी कधी तुझी काळजी वाटते, भैया अभ्यास करत नाही पोरगी, पण आहे ना एवढे 35 पाढे 36 पाढे. जर हे बघ, तू बुक दाखव मला, मी तुला सांगते त्याच्यामध्ये बघ. हे बघ आहे ना, हे ना काहीच आहे ना, हे मिळतं जुळतच आहे. हे बुक तिने बरोबर घेतलेलं आहे. हो मिळतं जुळतंय, पण मग जास्त एवढं त्याच्यातलं येणार नाही असं माझं म्हणायचं. हे बघ, रुग्णाला दिल्या डोक्याचे केस धुणे. हे बघ, हे बघ कृती. ते का आता उद्या केस धुणे. हो हो, पेड्सचे तोंड प्रकार. स्वच्छ करणे. तोंड स्वच्छ करताना ग्लोरोग्लिसरीन वापरतात. व्यक्तीने ही दिवसातून एकदा किंवा 2 तास स्वच्छता केलेच पाहिजे. स्वच्छता केल्या नाही तर आपल्याला आहे ना तो मळ जो आपल्या मोठ्या आतड्यातून लहान आतड्यात येतो ना, त्या लहान आतड्यातून मोठ्या आतड्यात जातो. लहान आतड्यातून मोठ्या मोठ्या आतड्यात आतड्यात, जातो. मी तेच म्हणते, लहान आतड्यातून मोठ्या आतड्यात येतो ना, त्यावेळेस ते पाणी शोषलं जातं आणि ते आपण स्वच्छता केलं नाही तर तो मळ कडक होतो, त्यामुळे तो पाणी पिण्यास त्रास होतो. त्यासाठी तो योनिमा देऊन आहे ना, मळ आहे ना सॉफ्ट केला जातो. तो गरम पाण्याने का द्यायचा, का ती मळाची ना तीव्रता आहे म्हणजे असतो ना तो सॉफ्ट होण्यासाठी ना, म्हणून गरम पाणी देतात. गरम पाणी करून मग ते देतात. साबण पाण्याचा एनिमा नाही का, तो पण विचारला जाईल आपल्याला. आणि आपला एक रेडीमेड एनिमा पण भेटतो मेडिकलवर. हा, ते तर पण आहे. तो पण आपण जेव्हा डिलेव्हरीसाठी आपण घेतो, त्यावेळेस तिला एनिमा कंपल्सरी दिलाच जातो. तिला साबण हो पाण्याचाच एनिमा अगर ना देतो. हो झालेली असली तरी तिला एनिमा द्यावाच लागतो, कारण की पोटातली जी घाण असते ती बाहेर येण्यासाठी. आणि जर एनिमाने जरी नाही फरक पडला तर मग शेवटी हाच उपाय आहे. हा उपाय डायरेक्ट काढायचा पोट टाकून. हो ना, करतात ना हॉस्पिटलला ताई. केलंय ना तसं डॉक्टरांनी. हँड ग्लोव्ह घालून हा, हँड ग्लोव्ह घालून नसतं मग. त्याच्याने मग त्याच्याने असं बोट टाकून फिरवून सरपण काढतात. हो ना बाई, तुम्ही नसेल केलं पण करतात. विचारा तुम्ही हॉस्पिटलमध्ये. नाही का, कारण मी मंगलदीपच्या हॉस्पिटलला जेव्हा होती ना, म्हणजे त्या सरांनी नव्हतं केलं. तिथे एक पेशंट यायचं रोज एनिमा घ्यायला, माझ्याकडनं एनिमा घेऊन जायचं. 70 रुपये मला द्यायचं. सर असं नाही तर नसतं, ती मला द्यायची पैसे. कष्ट आता काय होते माहिती कसं का, तिला- कशाचं आहे ना, ते काही व्हायचंच नाही. तर मग ते व्हायचं नाही, तर मग ते काही मी काही केलंच नाही. ते मला काही ते पोट टाकायचं काही जमत नाही. मग तिला म्हणलं दुसऱ्या हॉस्पिटलला जा, तर नर्सला घरी बोल. तर मग तिने तसं करून काढलं होतं. तेव्हा मला तिचा फोन आला होता की माझं पोटात साफ झाला. अच्छा, काय आता त्याचा गर्भाशयाचा जो भाग आहे ना, तो ना त्या बुधशयाकडे पडतो, त्याच्यामध्ये दबल्या जातं मध्ये. म्हणून तिला ते होत नाही. डिलिव्हरी ते ना हा क्वचित बाळांना असा त्रास होतो. त्रास खूप डेंजर काम असतात ना. समजलं गाईज. ताई मन लावून अभ्यास करणार आहे. रोज वरच्यावर होतं. आज त्यांची तब्येत पण खराब आहे. पण तेच मन लावून काढणार आहे.
आणि तू तर धडाधड पेपर लिहिते बाई. माझ्यापेक्षा समजा आहे ना 27 पानांचा पेपर लिहिते. 27 नाही 47. हा 47 पानांचा. मी अभ्यास करून सुद्धा ना 25-30 पानांचा लिहिते. 30 पण नाही 25. मी तर 27 पेज लिहिले फक्त. संध्या मी घेतले. ते पण शब्द कळून जातील काल. थोडस जरी काही आलं तर मला तो लिहिता येईल. अतिसार सांगा. अतिसार लूज मोशन. लूज म्हणजे लूज मोशन. मला सारच म्हणजे सारस म्हणे. इथे बघा कमळाचं फुल येतंय आणि छोटे छोटे फिश. हे आहे ते गेस्ट हाऊस, इथे आम्ही राहतो. काय किंवा क्वेश्चन नाही सोडते म्हणे हे. किंवा क्वेश्चन असतात ना किंवा साठी नाही का ते पण सोडते नाहीये. हा हे पण ते काहीच करत नाही. एवढं रिलॅक्स आहे. हे कशी काय एवढं पेपर लिहिती. हुशार आहे ती म्हणून. क्वारंटाईन येईल बघ का क्वारंटाईन. आज आम्ही सगळे खूप थकलेलो आहे. आमची एक्झाम छान गेली पण हा पोट नाही भरलं. सांग ना त्याच्यात. पेपर द्यायचे का परत अजून. हॅलो नेक्स्ट वेळेस 3 दिवस. आम्ही आता कॉफी प्यायला आलोय. येवले अमृततुल्य. हाय, आता कॉफी प्यायची. कॉफी नाही चहा. झोप झाली आमची सगळ्यांची थोडी थोडी. आम्ही आता खूप फ्रेश झालोय आणि आम्ही थोडं चहा घेणार आहे आणि परत घरी जाऊन आराम करणार आहे. उद्या आमचा लास्ट पेपर आहे. कसं वाटतंय. प्लीज आम्हाला बेस्ट विशेस द्या. आम्ही पास होऊ. येवले चहा कसा आहे चहा. जास्त गोड नाही ना. चहा म्हटलं की एवढे म्हटलं की चहा. अच्छा. उगीच त्याचं प्रोफेशन करते माहिती तरी. मी साखर सोडणार आहे. खरं तर मी चहा नाही पित. ते कॉफी पिते. ते सगळे चहा पित आहे आणि कमी साखरेची कॉफी. देख लो गाइस, देख लो, झूठ बोल रही है औरत. कॉफी देखो गाइस, देखो, चाय नहीं है, कॉफी है. पागल औरत. तुम्हाला वाटतंय की तो चहा आहे पण तो चहा नाही, तो एक भ्रम आहे. ती कॉफी आहे आणि ती कोणती कॉफी आहे तुम्ही गुगल करा. मी नाव नाही सांगणार, तुम्ही गुगल करा. नाही. पहिलं काय भारी केलं तिने. दॅट इज दॅट. इथं अभ्यास संपणार नाही आमचा. अगं त्याला माहित कुठे गए. अगं तसं नाही म्हणायचं. असं म्हणायचं लो चली मैं अपने बाबू की बारात लेके. बाबू हट, बाबू के साथ में भारत में जाओगी ना. बरोबर आहे. आणि इकडे जाते. मी साडी वाटते आता. थांबा आता. थांब एकच मिनिट थांबा. आधी मी ते उचला. आज मी माझ्याकडे पाणी पडलंय, त्याचं काय करायचं. I will do dry cleaning. ड्राय डस्ट. Dry dust. Now I'm standing at dry dust. झाडू कोण मारतंय बघा. काय बघा हे मला एका सेलिब्रिटीला झाडू मारायला लावताय. व्हिडिओ कुठे टाकू नका. ए तू आमची फ्रेंड आहे. काय काय करावं लागतं. दोस्ती में सब कुछ चलता है. दोस्तीसाठी काय काय करावं लागतंय. आज झाडू मारायला लावला, उद्या पोछा मारायला लावतील, नंतर एनिमा द्यायला लावतील. मग ए इनिमळ कसं देतात तुला माहितीये का. डाव्या कुशीवर झोपा. ओपन करा आणि मग रिक्टमच्या जागेवर इनिमा टाका. त्याला Vaseline लावा. सॉरी इट्स माय मिस्टेक. त्याला जेली लावा आणि मग 7 ते 10 इंचापर्यंत आतमध्ये घुसवा. 5 ते 7 इंचापर्यंत आत घुसवायची. बापरे 7 ते 8 पर्यंत तो म्हणून पेशंट. 5 ते 7 ओरडेल पेशंट. आमच्या वैशाली ताईने चहाचा पण जुगाड केलेला होता. या 4 दिवसात कोरा चहा करून पिला, म्हणजेच ब्लॅक टी. 2 दिवस आणि गवती चहा टाकला आणि सकाळी आम्हाला उठून जबरदस्ती आम्हाला होतो चहा पाजला. डायना प्लस मध्ये बघा. काय असतं बघा. काय नेपलेन मेकअपचे सामान कुठे ती. ते नाहीये. इथे काय कोणाला वेस्टला लावायचंय काय. आणि मग
एनिमा देताना काय काय करायचं असतं, घ्यायची काळजी सांग. इनिमा देताना व्हायचं. हा नंतरला इनिमा पहिले इनिमाची एक्सपायरी बघून घ्यायची. ते देत असताना उगाच विनाकारण बिना एक्सपायरीचं टाकलं तर पोटात नको त्याचं गडगड व्हायला. त्याची गडबडच झाली पाहिजे म्हणून एनिमा देतोय. गडबड झालेली असेल तर इनिमा देतोय. हा ते आणि ते इनिमा बाहेर कसं काढायचं? ओढून काढायचं. नाही मग हे पाय ती एवढी हे राहते कांदी व्हाईट कलरची, त्याच्यात जेल असतं. जेल असं फोल्ड करून ते असं टाकून द्यायचं. ती प्लॅस्टिकचं एवढं तो पूर्ण- पंप पूर्ण- करायचं. हा पूर्ण 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 टाकून झालं का ते संपलं का ना असं बाहेर काढून टेकून द्यायचं त्याला 5 मिनिट. आणि मग त्याला नंतर त्याला त्याला लगेच 2 मिनिटात हा येऊन जाते. तो स्वतः भोगतो, त्याला म्हणावं पण नाही लागत बाबा जा आता. वॉशरूमला हा टॉयलेटला ते किडनी ट्रे देतो ना त्याला. मी सॉरी भाषणात तो काय म्हातारा तो काय आजारी आहे का ग माणूस, तो जाऊ शकतो. उलट त्याला त्याची लाज वाटेल. कोणी नाही झालं तर काय करेल तेवढं? तिथंच पसरवून देतो. तेवढी कंट्रोल करण्याची कॅपॅसिटी. एसी लावा हो. तिथून पसरवून देतो. तिथून पसरवून देतो. तिथे पसरवून देतो. मॅकिनटॉश टाकलेलंच असतं ना मग. मारायची सांगून द्यायचं मी तुझ्या आता मारणार आणि मग त्याची मारायची. पेशंट आपल्याकडे येणारच नाही. येणारच नाही. पेशंट आलाच नाही पाहिजे आपल्याकडे. आपण सेकंड इयरचे तुम्हाला कळते का आपण